आहे असं समजू नका। पंकज शानेच्या मागे संपूर्ण तुळजापुरातील सुज्ञ जनता आहे, जनहित संघटनेचे ते संस्थापक कार्याध्यक्ष आहेत आणि त्यामुळे असं कुणी समजू नये की पंकज शाने एकटे आहेत। पंकज शानेच्या मागे संपूर्ण सबंध तुळजापुरातील सुज्ञ जनता आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुळजापूर शहरामध्ये कसल्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू देणार नाहीत। आम्ही मागे दिलेलं आहे, गुटखा बंदी असेल, मटका बंदी असेल, ड्रग्ज असेल, हातभट्टी दारू असेल, गांजा विक्री असेल, जे जे अवैध धंदे आहेत ते आम्ही या तुळजापूरच्या पुण्यपावन नगरीमध्ये चालू देणार नाहीत। याकरिता आमची मागणी आहे पोलीस निरीक्षक मांजरे यांना आणि उपविभागीय अधिकारी देशमुख यांना तात्काळ निलंबित करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे, याकरिता हे उपोषण सुरू आहे। त्याचबरोबर येथे तुळजापूर तीर्थक्षेत्रामध्ये सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती, इमानदार अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी, अशा या तुळजापूरच्या ह्या उपोषणाच्या स्थळी आमच्या मागण्या आहेत। आम्ही सांगायची गरज नाही, पुढील आंदोलन काय होतील हे प्रशासन आणि शासन पाहून घेईल। तुळजापूरमध्ये वारंवार बटका चालतंय, गुटखा चालतंय, कारवाई होत नाही, निवेदित देऊन सुद्धा कारवाई होत नाही, का अधिकाऱ्यावर का मागण्या उपोषण करत? आज तुळजापूर शहरामध्ये संपूर्ण तुळजापूर शहरातील भाविक नागरिक व्यापारी यांच्यातर्फे व जनहित संघटनेच्या वतीनं आजपासून तुळजापूर पोलीस स्टेशनच्या विरोधात म्हणण्यापेक्षा त्यांचे जे काम चालू आहे सध्या की जे चोरांना पाठीशी घालणं, अवैध धंदे चालू ठेवणं आणि जे काही अलिगली आहे त्याला प्रोत्साहन देणं, याचे प्रचंड विचित्र अनुभव असे तुळजापूरकरांना आलेले आहेत। वास्तविक पाहता हे तुळजापूर शहरातील पोलीस स्टेशन म्हणजे लोकांची, येणाऱ्या भाविकांची सोय करणारं आणि त्यांचा सेवा सुविधा पुरविल्या पाहिजेत, परंतु चित्र प्रचंड उलट आहे। या ठिकाणी महिला भक्तांनी चोराला पकडून त्यांच्या हवाली केल्यानंतर ही सोडून दिलं जातं। अनेक मर्डरच्या केसमध्ये असलेल्या जे पळून गेलेले, जे पोलीस स्टेशननं फरार केलेले लोक आहेत, यांना तो या ठिकाणी हजर आहे तुळजापुरात अशी माहिती दिलेली असताना सुद्धा पकडलं जात नाही। त्याचप्रमाणे म्हणजे या तुळजापूरमध्ये पोलीस स्टेशन हे नावालाही नाही, त्याच्या पुढं तुळजापूर शहरातील प्रत्येक तरुणाला, व्यापाऱ्याला, भक्तांना असे इतके विचित्र या तुळजापूर पोलीस स्टेशनचे अनुभव आलेले आहेत आणि हे म्हणतात की आम्हाला सांगा, आम्हाला सूचना करा, आम्हाला कुणी चोरी केली, कुणी पकडलं, कुठं काय आहे। आणि त्याच्या पुढं जाऊन सांगतो आम्ही स्वतः घेतलेला अनुभव की साहेब म्हणलं अमुक ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही ताबडतोब जाऊन त्याचा बंदोबस्त करा। तर बाजारानं काय केलं माहीत आहे का, त्याला बोलवून आणला, त्याचा हप्ता अडविला आणि त्याला परवानगी दिली। इतके वाईट प्रकार या तुळजापुरात चालू आहे। त्याच्यामुळं आमच्या तुळजापूर शहरातील नागरिक बंधू भगिनी भक्त एवढे त्रासलेले आहेत ते कल्पनेच्या बाहेर। आजपासून जनहित संघटनेने जे साखळी उपोषण चालू केलेलं आहे त्याचा महत्त्वाचा विषय म्हणजे तुळजापूर शहरामध्ये सामाजिक कार्यकर्ते, स्वखर्चाने काम करणारे पंकजी शहाणे यांना 2-4 दिवसाखाली पोलीस स्टेशनमध्ये अतिशय वाईट वागणूक देणार, एखाद्या गुंडाला जशी वागणूक दिली जाते त्या प्रकारे या समाजसेवकाला वागणूक दिली, त्याबद्दल प्रथमतः पोलीस स्टेशनचे आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांच्या दोषी पोलीस स्टेशन जे आहे तुळजापूरमध्ये आणि ज्या पोलीस स्टेशनचे प्रमुख आहेत तुळजापूर पोलीस स्टेशन आणि DYSP या दोघांनाही इथून एकतर बडतर्फ करा नाहीतर बदली करा, यासाठी आम्ही साखळी उपोषण करतो। त्याचबरोबर या शहरामधली कायदा आणि सुव्यवस्था, येणाऱ्या भक्तांचे हाल हे अतिशय बेकार प्रकारे होत आहेत। त्यांना सोन्याची चैन हिसकावून घेतली जाते, सोन्याचं मंगळसूत्र हिसकावून चोरं घेऊन जातात, काही जणांना रस्त्यात अडवून भर वस्तीत रस्त्यात अडवून की या भक्तांना लुटलं जातं आहे। मग त्याच्या तक्रारी पंकजी शहाणे हे पोलीस स्टेशनमध्ये देतात, मग त्याला पोलिसांनी जनमित्र, पोलीस मित्र समजायचं सोडून त्याला ते दुश्मन समजायला लागले। मग त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा जे काही समाज कार्यकर्ते आहोत शहरामध्ये त्याच प्रकारे आम्हालाही वागणूक मिळेल, म्हणून आम्ही तुळजापुरातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारावी म्हणून आजपासून या इथे लाक्षणिक उपोषण, साखळी उपोषण आम्ही करत आहोत। त्या निमित्ताने आम्ही परत एकदा इथल्या कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या
कार्यालयाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि इथेच थांबतो. पंकज शाने असल्यामुळं तुळजापूरमध्ये काय चाललं आहे, काय व्हायलं आहे, काय नाही, जे सगळ्या जे गोष्टी आहेत ते सगळं आम्हाला घरी बसून समजतात. कालच लोह्यामध्ये एका महिलेच्या घरामध्ये 70 वर्षाची वयस्कर आजीच्या घरात अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ते सुद्धा पंकज शानेमुळं उघडकीस आला आणि तिथल्या मुलांनी पुन्हा त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. अशा गोष्टी जर माणूस करत असेल, त्याला जर विरोध जर होत असेल तर आमचा तीव्र विरोध आहे प्रशासनाला. तर प्रशासनानं जरासं पोलीस डिपार्टमेंट, खास करून पोलीस डिपार्टमेंटनं ह्याच्यात जास्त दखल घेऊन तुळजापूरवासियांना सहकार्य करावं एवढंच विनंती.